मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजीवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चवधरी अनेक सोयरी भली भली काळाची एवढी पडेल बाजीवा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझ सोडविना कुणी एका चक्रपाणी वाचुनी काळाची एवढी पडेल बाजीवा सोडविना तेव्हा माय बाप महायोग पीठे तटे भीमरत्याम्बरं पुंडरीकाय दातु समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडरीका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदरा सोपान देवा श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांगती करी दंडवत साष्टांगती करी दंडवत मस्त हे Yeah.
पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तपो ज्ञान वैराग्यम भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यासी योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थान सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगा गिरिजोगिराजम्। या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं ही पवित्र संतांची भूमी आहे। अहिल्यादेवी नगर म्हणलं आणि आपला प्रत्येक तालुका जर निवडला तर प्रत्येक तालुक्यात एक एक संत आहे महाराज। आपल्याला जो तालुका येतो गडदी आखाड्याला तो राहुरी तालुका। याच राहुरी तालुक्यात संत कवी महिपती महाराज आपल्या जवळ आहे। प्रत्येक तालुका तुम्ही सांगा त्या तालुक्यात एक ना एक संत आहे महाराज। राहता तालुका सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज, कोपरगाव तालुका जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, नेवासा तालुका समर्थ किशनगिरजी महाराज, अकोला तालुका धोंबी ऋषी अगस्ती मुनी महाराज, श्रीरामपूर तालुका हिऱ्याची खान सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज। अहो या संतांनी काय केलं तुम्हाला ना आम्हाला जाग केलं महाराज आणि या समाजामध्ये परमार्थ नावाच्या हुडीत नेऊन बसवलं। ही संतांची सगळ्यात मोठी ताकद आहे महाराज। हो आणि म्हणून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक आजच्या कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल काय केलं या संतांनी तुम्हाला ना आम्हाला जाग केलं। हे जाग करण्यासाठी अवतार घेतात आणि तुम्हाला आम्हाला जाग करतात। अवतार तुम्हा धरा या कारण जग राम मता वरिष्ठम वातात्मं जवं वानरायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज शनिवार आहे आणि कैलासजी महाराजांच्या मुखातून
माणसानं नवीन आजार तयार केला. त्या आजाराचं नाव आहे जळका आजार. जळका आजारात जळकाय आणि याचे लक्षणही लय खतरनाक आहे. मळमळ होणे, पोटातल्या पोटात दुखणे, समोरच्याचं सहन नाही होणे, जळके आजाराची लक्षण. एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकामेकावरती जळण्यापेक्षा एकामेकासोबत राहून आपल्याला पुढे जाता येईल ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. सगळ्यात महत्वाचं जीवनामध्ये जीवन जगत असताना एकामेकाचं कौतुक करत जा, एकामेकाच्या सोबत जा. कोण कधी या जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही, पण जाता जाता आयुष्याचा दिवस गोड करण्यासाठी, शेवटचा दिवस गोड करण्यासाठी तुमचा आणि माझा चांगला प्रयत्न असला पाहिजे. हल्ली काय झालं माहिती का, तुमच्या घरची लाईट गेली तर तुम्ही काय करता? शेजारची आजचं युग आहे महाराज. आपल्या इकडे नुसतं लाईट गेली का शेजारचे आहे का नाही पाहतात महाराज. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवन जगत असताना एकामेकाचं कौतुक करत जा, एकामेकाशी बोलत जा. परत परत आयुष्याला वंशपूर नाहीये, परत जीवन भेटेल सांगता येत नाही. गोड आयुष्य जगा, थोडं जगा पण गोड जगा. हसत जा, एकामेकाशी बोलत जा आणि फ्रेश बसत जा. कीर्तनात बसलोत आपण फ्रेश, टाळ्या वाजवायला. गायकाचं गायन आवडलं ना, टाळी झालीच पाहिजे महाराज. तुमच्या कौतुकाची थाप मिळावं म्हणून एवढं गोड आवाज बाहेर काढतात महाराज ती मंडळी. आणि आज आपल्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, महाराष्ट्र ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी वेडा झालाय, ऐकावं आणि ऐकतच राहावं. 5 वर्षापासून तर 80 वर्षाचं म्हातारं ज्यांचं गायन ऐकण्यासाठी आतुरत आणि ज्यांचं गायन ऐकल्यानंतर ते काळजाला लागतं, पाजर फुटतो, असे गोड ज्यांचं गायन आहे आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकारजी दादा जगताप, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कैलासजी महाराज पवार. फार गोड आवाज आहे महाराज. जीव ओवळून टाकाव या दोन्ही माणसावर. महाराष्ट्राला वेड लावलं महाराज. त्यांचं गायन सुरू झालं की असं वाटतं थांबावंच नाही, आजचं कीर्तन थांबावं, त्यांचं गायन ऐकावं. इतकं गोड गायन आहे दादा. हो, आणि म्हणून आपलं भाग्य आहे तुम्ही आम्ही काहीतरी जन्माचं पुण्य केलं असतं, नाही तर अशा ठिकाणी एवढी मोठी गायक मंडळी येणं, काहीतरी जन्माचं पुण्य म्हणावं लागेल. जन्मोजन्मी मृदुंगावरती थाप पडली की अंतकरण भरून येतं आणि दिंडोर वनात आहेत याचा आनंद तुम्हा आम्हाला आजच्या कीर्तनामध्ये भेटत आहेत. खऱ्या अर्थानं मृदुंग मार्तंड आदरणीय हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज सोळंके महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे आणि हिरे आपण जपली पाहिजे महाराज. ही मंडळी आपण जपली पाहिजे. म्हणून कधीतरी कुणातरीसाठी कौतुक करत जा. एकीकडे मृदुंग सम्राट तालमनी हरिभक्तीपरायण आमच्या सरला बेटाचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण शिरसाट महाराज, विक्रमजी महाराज शिरसाट. त्याचप्रमाणे आमचे राहुल महाराज आहेत या परिसराचं भूषण असलेलं. तसेच आपल्या परिसरातील सर्वच गायक वादक वृंद मंडळी आदरणीय तुकाराम महाराज आहेत, राहुल महाराज आहेत, हरळी महाराज, किरणजी महाराज हरळी, ही माझ्या समवेत कायम असतात कीर्तनासाठी. गावं आणि गोड गाळत राहावं. आपल्या परिसराचं भूषण आहे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे किरण महाराज. त्याचप्रमाणे ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे गणराज साऊंड सिस्टीम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वाजवा टाळ्या. आता जो कुणी करेल टाळाची टाळा टाळी त्यास सकाळी यमकवटाळी. यमाची कवटाळी घेण्यापेक्षा हरिनामात टाळी वाजवा. इथं वाजवलेली टाळी आपल्याला भविष्यात पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून टाळी वाजवत जा. सगळ्यात महत्वाचं टाळी वाजवत जा आणि फ्रेश बसत जा. फ्रेश कीर्तनात बसलं का तोंड सोडून बसायचं नाही. जाणाऱ्यांचं वय फार कमी आहे. हल्ली माणसं जायला लागलीत महाराज. फार काय वय नाही माणसाचं. जात असताना आजी हसलं का आयुष्य वाढतं, माणूस मरत नाही हसल्यानं. म्हणून कीर्तनात बसल्या बसल्या फ्रेश बसा, हसत जा. ज्या देशात तुम्ही आम्ही जन्माला आलोत आणि नरदेह म्हणून जन्माला आलोत ना, हे नरदेव भेटण्यासाठी सुद्धा काहीतरी जन्माचं पुण्य लागतं महाराज. महाराज म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी.
त्या भगवंताची आवड होण्यासाठी सुद्धा आम्ही काहीतरी जन्मोजन्मीचं पुण्य केलंय. त्या देवाची आमच्यावरती कृपा झालीत. ज्या देशात तुम्ही आम्ही जन्माला आलो, हा देश इतका पवित्र आहे, इतका पवित्र आहे, ज्याला माता म्हणलं जातं. या भारत मातेच्या कुशीत तुमचा आमचा जन्म झालाय. आपण लहानपणी शाळेत जायचो, आपल्याला एक प्रतिज्ञा असायची, भारत माझा देश आहे, सारी भारतीय माझे बांधव आहे, एकात्मतेनं निष्ठेने कमवलेली श्रीमंती संपत्ती म्हणून माणुसकी नावाने माझं आयुष्य प्रज्वलित करत आहे आणि या देशात मी जन्माला आलोय, हे मला भाग्य आहे महाराज. फार भाग्याची गोष्ट आहे. काय बरं या भारत देशामध्ये इथे माता म्हणल्या जातं आपल्या देशाला, काय या मातेमध्ये? दोन सगळ्यात महत्वाची व्यक्ती, एक सीमेवरती लढत असणारा तो जवान, स्वतःच्या अंगावरती दादा गोळ्या झाडून घेतो, पण तुमच्या आमच्या झोपेची काळजी करतो ना, तो सीमेवरती जवान लढतोय महाराज. त्याची तुम्ही आम्ही कधीतरी आठवण काढली पाहिजे, कधीतरी त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. तो सीमेवरती गोळ्या झाडून घेतोय तुमच्या आमच्यासाठी. आणि एक शेतकरी, सगळ्यात महत्वाचे अंत्यत उपकार आपल्यावरती कुणाचे असेल तर त्या शेतकऱ्याचे, कष्ट करतो दुसऱ्यासाठी पिकवतो तो शेतकरी. या दोन जणांचे तुमच्या माझ्यावरती उपकार आहे महाराज. आणि म्हणून हे दोन जण जगले पाहिजे, एक शेतकरी आणि दुसरा तो देशेवरती सीमेवरती सेवा करत असलेला जवान तुमच्या आमच्यासाठी वाचला पाहिजे महाराज. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का, समाजासाठी काहीतरी करता येईल का? बसल्या बसल्या कीर्तनात फ्रेश बसा. एक सगळ्यात महत्वाचं, आजच्या कीर्तनामध्ये शेवटपर्यंत फ्रेश आणि हसत जा. हसत, तोंड सोडून कीर्तनात बसत जायचं नाही. काही कीर्तनात बसले तरी तोंड सोडून बसतात, मग महाराजांना सांगायचं कुणाला? महिला मंडळ फ्रेश बसा, फ्रेश. काही कीर्तनात बसल्या बसल्या हसलो पण पाहिजे महाराज. काही काही लोक हसतीच नाही, कीर्तनात बसले तर असे बसतात ना, असे पाहतात असे, आणि तसेच गेले. मग कीर्तनात आले आणि जागेवर गेले. फ्रेश फ्रेश कीर्तनात बसले हो, जरा फ्रेश बसत जा. एक कीर्तनात बसताना हसत आलं पाहिजे महिला मंडळ. लोकात हसायला आवडत नसेल तर एकट्या खोलीत जा, आतली कडी लावा, पण हसा. हसल्यानं आयुष्य वाढतं. एक जण अख्खं कीर्तन संपलं पण हसला नाही, सगळं कीर्तन संपलं. म्हणलं पाटील तुम्ही नाही हसले, सगळे हसायचे तुम्हीच नाही हसले. ते म्हणले माया कर्ज आहे, मग का म्या फेडावा का? असू द्या कर्ज, कर्ज की असं, पण माणसानं फ्रेश बसलं पाहिजे आणि हसून जगलं पाहिजे. देवानं देह दिलाय ना महाराज, हा देह कुठेतरी कारणी लावता आला पाहिजे. आणि म्हणून आजच्या कीर्तनाला सुरुवात करत असताना आपल्या कीर्तनासाठी गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, आपल्या परिसराचं भूषण, आमचे भूषण दादा, आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व महाराजांची ती लाडकी आहेत. कीर्तनकार चॅनल, माझा कीर्तनकार चॅनल, आणि या कीर्तनकार चॅनलच्या माध्यमातून आज हजारो महाराज मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे मुसारी पाटील करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आजच्या कीर्तनाला सुरुवात करत असताना महाराज, ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, याचं प्रत्येकाला कारण माहिती असलं तरी महाराजांचं आद्य कर्तव्य आहे की महाराजांनी महाराजांच्या मुखारविंदातून त्या परिस्थितीचं वर्णन करावं. आणि म्हणून प्रवक्त प्रधान कर्तव्य नात्याने थोड्या मोठ्यांच्या पादस्पर्शाने पावन पवित्र या परिसरामध्ये भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही आम्ही आपण सगळेजण हे मानवी जीवन जगत आहोत. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या परिसरात होणारे सण उत्सव विधी, एकामेकाच्या सुखात दुःखात सहभागी होण्याची नैतिकता, या नैतिकतेचं पैकत्व आज आपल्या परिसरात असलेलं गोड व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कष्ट करत असताना आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले, घडवलं, लहानचं मोठं केलं, आणि आज गेले एका वर्षाभरापूर्वी तुमच्या आमच्यातून इहलोकीचा प्रवास संपवून गेल्या 1 वर्ष झाले आपल्यात दिसत नाही असं गोड व्यक्तिमत्व कैलासवासी तुकाराम लहानू पाटील गडदे. आणि अधिक त्यांच्या 1 महिन्यानंतरच अशी घटना घडली की महिन्याचाच दिवस दादा, 30 तारीख, वडिलांचा एकीकडे महिना होतोय, तीच वेळ, आणि आईनं पण जावं महाराज. नवरा गेल्यानंतर बरेचशा केसेस असे आहेत की शक्यतो बाई जाते, पण नवरा गेल्यानंतर 1 महिन्यानं आईनं सुद्धा जावं, आणि या परिवाराचं, आई वडिलांचं छत्र हरपलं महाराज. पण खरं सांगू, आज या कीर्तनाच्या माध्यमातून एवढा गोड असा कार्यक्रम घडून आला, वरून आईबाप पाहत असतील तर काय म्हणत असतील माहितीये?
याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला दिवस गोड व्हावा, शेवटच्या दिवसासाठी तुमचा आमचा प्रयत्न आहे. हा शेवटचा दिवस केव्हा गोड होईल? चांगले कपडे घातले की गोड होईल असं थोडी आहे. माणसाचा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी त्याला चांगलं कर्म जगावं लागेल महाराज. आणि तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुमचा शेवट गोड आहे, नाही तर शेवट गोड नाही महाराज. मग शेवटचा दिवस गोड करण्यासाठी तुमचे आमचे काय प्रयत्न असावेत? चालताना असं चला की 2 जणांना रामराम घातला पाहिजे, बसल्यानंतर असं बसा की 2 जण शेजारून बसले पाहिजे, आणि गेला तरी असं जा, ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे महाराज. ही जगण्याचे मूलमंत्र आहे. आपण चालताना असं चालतो की एकामेकाच्या तंगड्यात तंगडी घालतो. मग कसं चालणं जगेल? कसं समृद्ध होऊन आयुष्य जगता येईल? आयुष्याचा आनंद साजरा करता आला पाहिजे महाराज. गायन कोकिळा, गायन सम्राट लता दिदी ज्यावेळेस या जगाचा निरोप घेतात आणि ज्या दिवशी कळतं ही काय कमी आहे माझ्या आयुष्यात, ठरवलंच तर एका क्षणामध्ये लागेल त्या ब्रँडेड कंपनीची गाडी घेऊ शकते, पण कुणीतरी मला चेअरवरती फिरवतंय याचं मला वाईट वाटतंय. ओमकार दादा, माझ्या आयुष्यात काय कमी आहे? माझ्या नावाचे मंगेशकर म्हणून हॉस्पिटल सुद्धा तयार आहे, पण मरताना आता मला एकही हॉस्पिटल वाचू शकत नाही याचं मला वाईट वाटतंय. माझे केस विचारणारी बाई सुद्धा 50,000 रुपये घेऊन जायची, पण आजी मरताना डोक्याला एकही केस राहिलं नाही याचं मला वाईट वाटतंय. हातपाय थकलेत, बोलता येत नाही, प्रत्येक फंक्शनला घालणारी साडी आता मरताना डॉक्टरच्या गाऊन मध्ये मरावं लागतं याचं मला वाईट वाटतंय. मी मरणार आहे मला माहिती आहे, पण मी गेले ना, खरं सांगू, जेव्हा एखाद्या रेडिओवरती माझं गाणं लागेल तेव्हा तुमच्या काळजात माझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात,
चंदनासारखं झिजून घेता आलं पाहिजे महाराज. चंदन स्वतःला झिजून घेतं. चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत पहरला, नाही उरली साथ या परिवाराला. पण आजी आणि आजोबा आठवण राहील तुमची क्षणाक्षणाला. या मायबापांनी आयुष्यात केलेले कष्ट, त्यांनी दिलेला संस्कार आता कधी पुसणार नाहीये. परंतु त्यांच्या दिलेल्या प्रत्येक संस्कारात, त्यांच्या दिलेल्या प्रत्येक आठवणींमध्ये आता इथून पुढचं आयुष्य जगायचं आहे. ते आता येणं शक्य नाहीये दादा. किती खर्च केला तर आई वडील परत येऊ शकत नाही. पण कुठंतरी त्यांच्या बद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आई वडिलांसाठी एवढा मोठा सोहळा या परिवारानं घडून आणला. खऱ्या अर्थानं गडदे परिवारातील दादा आणि आईंचं जाणं या परिवारासाठी फार मोठं दुःखाचा डोंगर होता. मायबाप गेले की जीवनात कुणी नसतं महाराज. जीवनात तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारं, निस्वार्थ प्रेम करणारं दोनच पात्र, एक आई आणि दुसरे बाप. दुसरं कुणी नाहीये महाराज. हो, म्हणून ते गेले की मग कळतात. मग अंतकरण भरून येतं, परंतु परत विकत घेता येत नाही, परत आई म्हणता येत नाही. हे मोठं दुःख आहे. गेल्यानंतर त्यांच्या आठवणी असतात, त्यांच्यासाठी काही करता येईल, परंतु त्यांचा स्पर्श नसेल. जीवन जगण्याचं मोठं महत्व सांगून जातो. चंदन स्वतःला झिजून घेतं पण दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देतं ना, तसं तुम्हाला ना आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये प्रकाश द्यायचा असेल तर आपण स्वतः झिजून घेतलं पाहिजे. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा बोलावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवरावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवरावा. कृतज्ञतेसाठी या ठिकाणी जमलेला हा समाज, ज्या निमित्तानं एकत्र आलो आहोत, कैलासवासी आदरणीय तुकाराम लहानू पाटील गडदे, कैलासवासी छबूबाई तुकाराम पाटील गुडदे यांचा स्वभाव इतका गोड होता महाराज, अख्खं गाव सांगेल. त्यांचं बोलणं इतकं गोड होतं. प्रत्येकाशी चांगलं वागणं, प्रत्येकाशी आपुलकीनं बोलणं. गरिबीची परिस्थिती होती पण सातत्यानं जीवनामध्ये कष्ट होते. त्या कष्टाच्या बहारानं आपल्या मुलांना, 3 मुलांना, एका मुलीला चांगले संस्कार लावले, या परिवाराला घडवलं. आणि ऐका ना, मायबाप गेले महाराज, पण त्यांचे संस्कार आजही या पोरांच्या अंतकरणात आहे. खरं सांगू, त्या मायबापांनी अपार कष्ट केलेत. त्यांचं बोलणं इतकं गोड होतं. माऊली म्हणतात, साचनी वाळ मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना इतकं गोड बोला की समोरच्याला वाटायला हवं की हा व्यक्ती जायला नकोय, हा व्यक्ती थांबायला पाहिजे होता. इतकं गोड जीवनाचं महत्व आहे की आपल्याला आयुष्य गोड करण्यासाठी चांगलं बोलावं लागेल, चांगल्या लोकांच्या संपर्कात जावं लागेल. मी नेहमी सांगत असतो. आणि हे जीवन जगलात तर तुमचा आणि माझा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आज आई वडिलांचा शेवटचा दिवस गोड झालाय महाराज. वरून पाहत असतील तर ते म्हणत असतील, माझा दिवस हा शेवटचा गोड झालाय महाराज. आणि तुकोबराय म्हणतात, तुमच्या माझ्या सोबत काहीच येत नाही. का म्हणे एकमरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमच्या माझ्या सोबत राहिलेली आठवणी, केलेलं कार्य, समाजासाठी दिलेला वेळ, हा तुमच्या माझ्यासाठी मागे राहिलेला आहे. आणि म्हणून आज आई वडिलांसाठी या ठिकाणी त्यांचे चिरंजीव श्रीयुत आदरणीय हरिभाऊ तुकाराम गडदे, श्रीयुत आदरणीय सुरेशदादा तुकाराम पाटील गडदे, आमच्यावरती प्रेम करणारे श्री आदरणीय
साहेबराव तुकाराम पाटील गडदे आणि त्यांची एक बहीण यमुनाबाई सुंदर बाचकर यांच्या सर्व परिवारातील सर्वांकडून या ठिकाणी आई वडिलांसाठी कृतज्ञता म्हणून आज या ठिकाणी हा मोठा सोहळा घडून आणलाय। खरं तर त्या निमित्तानं यांनी काही दान केलेत, 5 दान केलेत। पहिलं दान केलंय ते पिंडदान। पिंडदान का करायचं आहे? पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गयावर जनन, फिटले पितरांचे ऋण। मायबापानं शरीर दिलं, मायबापानं सर्व दान दिलं। हे जे शरीर दान दिलंय ना, हे सगळ्यात महत्वाचं। आणि ज्यानं दिले दान त्याचे करावे पिंडदान। पिंड म्हणजे भाताचे गोळे नाही, पिंड म्हणजे हे शरीर जे तुम्हाला मला माझ्या आई वडिलांनी दान दिलेले आहेत। लक्षात घ्या। मग तुम्ही म्हणाल ते भाताचे गोळे त्याचं काय? जिथं पांढरी गोष्ट येते तिथं विषयाचा शेवट होतो। पहा तुम्ही, युद्ध पहिले युद्ध करायचे। आजी युद्ध माहितीये का? आपली घरीची युद्ध चालते तर आपल्याला ते युद्ध काय ध्यानात राहायचे? पहिले युद्ध व्हायचे, राजा महाराजा युद्ध करायचे। युद्धात पांढरा झेंडा आला का युद्ध संपलं। जेवणात पांढरा भात आला की जेवण संपलं। जेवणाचा नियम आहे, भात घेतला का चपाती मागायची नाही, कारण भात ताटात आला का समजून घ्यायचं घरच्या लक्ष्मीचा इशारा आहे। चपात्या संपल्या, भात गिळा आणि निघा। हो, मग युद्धात पांढरा झेंडा आला, युद्ध संपलं। जेवणात भात आला, जेवण संपलं। आणि आजी संसारात पांढरी केस झाली की संसार संपला ना। आता माझ्या तोंडात काय बात आहे? संसारही संपला। मग जास्त वेळ संसार नाही, जास्त वेळ युद्ध नाही, आणि जास्त वेळ प्रपंचही नाही। मग आता इकडे लक्ष द्या। एक देवानं हा देह दिलाय, भेटत नाही, पण कशासाठी दिलाय हा कळाला नाही, ते मनाला। आणि हे जे मन नावाचा विषय आहे तो जरा अवघड आहे। मनाचे पाटील हा एक गावचा पाटील आहे, जसा परमार्थात आपला सुद्धा एक पाटील आहे। पांडुरंग आपला पाटील आहे महाराज। जंबू नावाचं द्वीप आहे, धर्म नावाचं नगर आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, आणि तिथला पाटील आहे त्याचं नाव विठ्ठल आहे महाराज। तसं या शरीराला चालवणारा सुद्धा एक पाटील आहे, त्या पाटलाचं नाव आहे मन। ऐका, 10 इंद्रिय आहे, त्यातले 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, आणि या सगळ्या इंद्रियाला चालवणारा एक माणूस आहे, त्याचं नाव मनाजी पाटील। मनाजी पाटील देह गावचा, हा देह गावाचा पाटील आहे। कोण? मनाजी पाटील। पण महाराजांनी सांगितलं विश्वास धरू नका त्याचा, म्हणजे याचा विश्वास ठेवू नका, कारण मन नावाची गोष्ट अशी आहे त्याला जिथं गुंतू नको तिथं गुंततय। हो, पण जिथं गुंतलंय तो मायाजाळ प्रपंच रूपी संसारामध्ये गुंतल्यामुळे तिथून गुंतणं सोपं आहे, पण निसटणं अवघड आहे। एखादं मोहळ आणि एखादी मधमाशी त्याच्यावरती बसते, परंतु साधी माशी मोहळावरती बसू शकत नाही। तिला विचारलं बाई तू का बसत नाही, तर तिनं सांगितलं मी तिथं बसू शकते पण उडू शकत नाही। का? तर माझे पंख तिथं चिटकतात, तिथून निसटणं अवघड आहे। तसा हा प्रपंच आहे, एकदा घुसलं का परत माघा सांगितलंय। काय सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकडलेला अभंग निवडलेला अभंग देवोच्च सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये काय सांगतात मनाला? ए मना, अरे बाबा तिथे गुंतू नको जिथे मायाजाळ आहे। ज्या प्रपंच रूपी मायाजाळात हे मन अटकलंय तिथं गुंतणं सोपं आहे, पण तिथून निसटणं अवघड आहे। मग मनाला काही पटायला तयार नाही। मग या मनाला आणखीन प्रेमानं सांगायचं ठरवलं, का गुंतू नको, तर काळ आलाय बाबा, आणि तो आल्यानंतर तुला याच्यातून सोडवणार कुणी नाही। महाराज म्हणतात मना जिथं गुंतलाय तो मायाजाळ प्रपंच आहे, संसारात मन गुंत, पण तिथून निसटणं अवघड आहे, कारण हा देह भेटणं खूप अवघड आहे। देवानं दिलायत महाराज, दुर्लभ मनुष्य देह देह नाम क्षण मंगुरा तत्रपी दुर्लभ मैने वैकुंठ
प्रियदर्शन नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना दयामध्ये दुःख येते ना तुम्ही अंतमामध्ये सुदेना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना दयामध्ये दुःख येते ना सांगितलं एका एका युनी कोटी कोटी फेरान मंग लागे वारा मानवाचा. ओ महाराजांना सांगितलंय भेटतच नाही, भेटलं ही देवाची फार मोठी कृपा आहे. आजी मरण येणारच यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. काळाच्या ओघात प्रत्येकाला जायचं आहे, प्रत्येकाचा नंबर केव्हा असेल सांगता येत नाही. ओ जाणार आहे, शरीर संपणार आहे. ओ म्हणून फक्त मनानं तिथं गुंतायचं नाहीये. मनाला सांगितलं या प्रपंच मायाजाळात प्रपंचात गुंतू नको, कारण तिथं गुंतणं सोपं आहे, निसटणं अवघड आहे. काळ जवळ आलाय, किती जवळ आलाय सांगता येत नाही. किती जवळ आलाय सांगता. बरं कुणाला कुणाची गॅरंटी आहे? आजी तुम्हाला तुमची गॅरंटी का? होय मागच्या बसलेलं तुम्ही चष्म्यावाल्या काय बाबा कुणाचीच गॅरंटी नाही. आजीनं स्पष्ट सांगितलं गॅरंटी हे कीर्तन संपले आम्ही व्यवस्थित घरी जाऊ याची गॅरंटी आहे? कुणाला कुणाची गॅरंटी नाही महाराज. काय गॅरंटी? काय देहाचा भरवसा देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. आजी काळ पाहिला का नाही? आले कळन मग काळ आला जवळी ग्रासावया. किती जवळ हे सांगितलं नाही. गाडी 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 वाला वाला गाडी 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 वाला गाडी 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 माटी माटी गाडी 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 माटी माटी गाडी 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 वाला गाडी 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 वाला गाडी 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 वाला जाऊ का आम्ही घरी जाऊ का सगळे? अवधीत टाळ्या वाजवी ना तुम्ही खाली बसल्या बसल्या. जेवण आहे ना, फ्रेश बसा, फ्रेश टाळ्या वाजवा. एवढं गोड गोड गायन चाललं, गोड वादन चाललं. तुम्ही फ्रेश असला तर कमीत कमी. मरण प्रत्येकाला येणार आहे, तिथून तुमची नाही माझी नाही, कुणाची सुटका नाही. येणार, पण त्याला सुद्धा सावधान झालं पाहिजे, त्याला सुद्धा समोर जाता आलं पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा. देवानं देह दिला होता पण भजनासाठी. माणसाचं आयुष्य फार कमी आहे, अल्प आयुष्य मानव देहा. शत गणिले ते अर्ध रात खाया. मग 100ची गणना करताना निम झोपेत जातं. आजी कोण दिवस कसा येईल सांगता येत नाही. माणूस केव्हा निघून जाईल सांगता येत नाही. काळ केव्हा जवळ येईल सांगता येत नाही. काळ आपल्या जवळ येतो का आपण काळाच्या जवळ जातो? एक वाढदिवसाच्या दिवशी आपण वाढदिवस साजरा करतो आणि लोकांना सांगतो मी 17 वर्षात झालो, मी 18 वर्षात झालो. बरोबर आहे का नाही? पण काळ कसं मोजतो माहिती का? तुम्ही किती वर्षाचं झालं हे काळ मोजतच नाही, तुमचे किती वर्ष राहिले हे काळ मोजत असतो. अजून किती आहे अवकाश, किती वेळ राहिलाय, किती टायमिंग राहिलाय. आयुष्य मोजावया बैसला मापारी.
विठ्ठल विठ्ठल आयुष्य मोजावं या बैसाला मापारी. मग तो पाहतोय वेळ, तुम्हाला ना आम्हाला कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून मनाला उपदेश आहे, ए मना तिथे गुंतू नको बाबा. का? जर तुला तिथं गुंतायचं असेल तर तिथं गुंतल्यानंतर एक ना एक दिवस काळ नावाचा विषय तुझ्यापर्यंत येईल. आणि जर तो आला का काय होऊ शकत नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वाचू शकत नाही. मग काळाची उडी पडल्यानंतर या काळापासून वाचवणारं जगात आपल्याला कुणीच नाही. नाही आई ना वडील. पण काळ जवळ आलाय महाराज. किती जवळ आलाय सांगता येत नाही. किती लांब अंतरावरती हे पण माहित नाही. पण आजी ज्या दिवशी तुमच्या आमच्या जवळ काळ येईल त्या दिवशी त्या काळापासून तुम्हाला मला वाचवणारं कुणीच नसेल. डोळ्यात पाणी असेल का? आई वडील वाचवतील महाराज. आई वडील सुद्धा काळापासून वाचू शकत नाही. का? मन माया जाळात गुंतलंय. ज्या प्रपंचात तुमचं आमच्या संसारात मन गुंतलंय ना, याचा आनंद तात्पुरता आहे महाराज. जे दिसतंय डोळ्यानं ते नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संसाराचा आनंद थोडा वेळ आहे. शंकराचार्य सांगतात या संसारामध्ये तुमचं आमचं मन रमलंयत ना, तो संसार थोडा काळ आहेत महाराज. पुनरुप जननम पुनरुप मरणम पुनरुपी चटणी जटणी जनम य संसार बहुदुस्तार कृपा पार पाय मुरार. हा जो संसार आहे हा थोडासा दुःख वाटतो याच्यात. आणि महाराज हा संसार कसा आहे तर या संसाराचा विषय सांगत असताना महाराज म्हणतात ज्या मायाजाळ संसारूपी मायाजाळात तुमचं आमचं मन रमलंय तो संसार कसा आहे. संसारात दुःख आहे का सुख आहे? संसारात दुःख आहे. दुःख आहे म्हणायला आहे, दुःख म्हणायला आहे. आजी तुम्ही म्हणता संसारात दुःख आहे, चला माझ्या आश्रमात येता का? किती नाही म्हणलं तर नातवाचं तोंड पाहायचंय, सुनाचं लग्न करायचंय, प्रपंच सगळा उभा करायचंय. याच्यात मन तुमचं माझं मन रमलंय. या सगळ्या गोष्टीमध्ये मन रमत असताना तुमचं माझं त्या मायाजाळातून मन सुटत नाही. तिथं गुंतलंय. आणि संसारात नवीन नवीन आनंद आहे. लई नाही थोड्या काळ संसारातला आनंद असतो. लईत लई 4-5 वर्ष. नवीन लग्न झालं ना, नवीन लग्न जाऊन भेटावून म्हणायचं मालक कुठे आहे तुमचे? ती असा गेअर टाकून बोलती मधीच आहे. मग गेअर टाकायची काही गरज होती का? प्रत्येक बायकून नवीन लग्न झालं का 6 महिने नवीन नवीन पहा तुम्ही का मालक नाही दिसत मधीच आहे. मग गेअर टाकायची गरज नाही. नवीन नवीन निसतं गेअरवर गेअर. निसतं गेअर नवीन नवीन 6 महिने. एकदा थोडस जुनं झालं जाऊन भेटायचं का मालक दिसत नाही. बाबा तो काही चिरून जातो का? ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे जेवण करून जा. 6 महिने बाबा संसारातला आनंदच आहे. बायका नवीन नवीन गोड बोलतात. जेवायचंय का नाही? जेवण करून घ्या. आवाज पण लई गोड. जेवण करून घ्या. नवीन नवीन
आणि 2-3 लेकर होती बरं, हाताने घेऊन खाय. 10-20 वर्षाने हे म्हणतात कीर्तन नको, भजन नको महाराजांमाग. म्हणून संसारातला आनंद नवीन नवीन गोड आहे. संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यात दोन्ही पारडं सारखं असणं गरजेचं आहे. महिला मंडळ ध्यानात ठेवा, प्रत्येक सून ही प्रत्येक सासूला आई म्हणून ज्या दिवशी स्वीकार करेल त्या दिवशी महाराष्ट्रात वृद्धाश्रम नाव राहणार नाही महाराज. आणि ज्या दिवशी प्रत्येक सून ही सासूचा आणि सासऱ्याचा आई म्हणून स्वीकार करणं सुरू होईल तेव्हापासून महाराष्ट्रात वृद्धाश्रम राहणार नाही. आणि प्रत्येक सासू सुनांसुद्धा एक आदर केला पाहिजे. आपल्या सुनाला लेक म्हणूनच सांभाळ केला पाहिजे. हे पण कर्तव्य ना आजी. पण म्हाताऱ्यांचं काय झालं माहिती का, दुःख तर केव्हा यांनी गरिबीत दिवस काढलेत. नवीन सून घरात आली का तिला तेल जास्त वाटायला लागतं भाजीत. मग तरी काय दुखत माहिती का आजीचं, आजी म्हणती तेल डब्याने होती ती, डब्याने होती ती. वत तू द्या ना, तुमचं काय जातं, आणणार कोण आहे, मुलगा आहे तुमचा, मुलगा आणणार आहे ना. उलट तुम्ही सुनाला म्हणायचं तू वत मा तुला फुल सपुटी वत म्हणान तुम्ही. अहो तुम्हाला लिंबू पिळून पोहे भेटतील दुपारी. सुनाचं कौतुक करत जा. राहिले किती दिवस, 4-8 दिवस राहिलेत आपले चांगलं जगायचं. ओ आजी सुनाचं कौतुक करीत जा थोडं थोडं. काय होतं, काय बिघडतं. पण म्हाताऱ्यांचं कुठं बिघडतं माहिती का, असंच वागती तसंच वागती. कायला उगच हाताने बोंबा मारून घ्यायच्या. कौतुक करत जा सुनाचं. बरं त्याच्यात पोराला एकाही बाजूने बोलतायत, त्याच्यात मरण तुमच्या पोराचं आहे ना. तो आईची बाजू घेऊ शकत ना बायकोची बाजू घेऊ शकत. बायकोची बाजू, आईची बाजू घेतली तर उपाशी राहील आणि बायकोची बाजू घेतली तर मग आमची आई 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 जिथं गल्लीत बसती ती म्हणती मा बाळ्या असा नव्हता. कसा होता तुमचा बाळ्या, ओ बाळ्या कसा होता. जेव्हा इकीर सुनी आली आमचा बाळ्या शिवराचा आपली एक विचार करा, आपलं पोरग बैल ओ आई बोला नाही आपलं पोरग बैल. मग तुम्हीच आपल्या पोराला बैल. म्हाताऱ्यांचं पुढं बिघडतं. म्हाताऱ्यांना जेवढे म्हातारे सगळ्यांनी सुनाचं कौतुक करत जाणं. काय अहो म्हातारे पहिल्यापासून बेकार महाराज. यांनी काय केलं, यांनी 60 वर्षाचं काही 55 वर्षाचं होतं यांनी 75 करून घेतलं एसटी. आणि खरी गंमत केव्हा झाली, जेव्हा सरकारची लाडकी बहीण आली. वाढवते तर पण कमी करता येईल. मोठी वंचित तेव्हा झाली. मग म्हातारी आदर केला म्हणली कमी. आता कमी नसतं, कमी करता येतंय, वाढवता येईल, कमी करता येईल. संसारात तसा आनंद नवीन नवीन आहे. 6 महिने आत्मिक समाधान प्रत्येकाला थांबलं पाहिजे. म्हातारी म्हणते मायाच मनात मीच होतं म्हणून एवढं झालं खरं. पण आता कुठेतरी स्टॉप पाहिजे. एक म्हातारी एसटीत बसायची, कंडक्टरला मोठं काजू खाऊ घालायची. महिन्यात कंडक्टर त्याच्या शर्टाच्या बटन पटायला लागले. फुगला शर्टाच्या बटन पटायला लागले. म्हातारी म्हणला मी तुम्हाला नातावानी दिसतो, लेकावानी दिसतो, पोरावानी दिसतो, काही रोज मला एसटीत बसवत्यास, मोठं काजू खाऊ घालत्यास. म्हातारीला ते म्हणलं नेमकी काय दिसतो काय. म्हातारी म्हणते भाऊ मग वय 90 आणि माझं वय 75 वर्षापासून मी रोज एसटीत बसते. जेव्हापासून फुकट झाली एसटी माझं वय 90 आहे. माझ्या तोंडात एकही दात नाही, पण मला काजू खायची सवय आहे. आणि काजू चगळून फेकून दिलेलं बरं वाटत नाही म्हणून चगळलेलं तो हातात देते. चालू एसटीत उडी मारली कंडक्टर, नोकरीच नको म्हणे, नोकरीच नको. इतकं तर बेकार म्हातारेत महाराज. माझं एक कीर्तन संपलं खाली बसली. म्हातारी म्हणली चला घरी. गेलो बा म्हातारीच्या घरी. असं खाट बसलो होतो आणि त्याच्या शेजारी पलीकडं सून बसली होती अशी पलीकडं सोप्याव. म्हणलं आजी कसं आहे. म्हातारी म्हणती लय वाईट. म्हणलं झालं काय सुने का. म्हणलं काय करते. नुसतं खाटाव बसती म्हणे, खाटा टीव्ही पाहते. जाऊ द्या म्हणे मला मालिका पाहायची नाही पाहते. काय गडदे आखड्याच्या बाया आहे. एवढं हळू बोललो तरी ऐका त्या. एवढं हळू बोललो तरी ऐकत आहेत महाराज. म्हणजे तुमच्याकडे पण चालतात. आमच्या वारीमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा बायाले हळू बोलत आहेत महाराज. आणि ते बोलणं सुद्धा तेवढं गोड आहे. मायांचं असतं पण बाया बोलताना इतके हळू बोलतात ना. नवीन म्हातारी अशी हळू बोलती महाराज.
इतकी हळू, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. पण ऐका, आजीला म्हणलं, आजी स्वयंपाक कोण करतो? लेखच करतो बा. लेख लेख. आणि सून म्हणलं लईच वाटोळ झालं. पण मुलगी कशी आहे, जावई कसं विचारा म्हणलं ओमकर दादा. म्हणलं मुलगी जावई, जावई नाही सोनं आहे सोनं. म्हणलं काय करतं म्हणे, पुरीला खाटाच खाली उतरून नाही. म्हणलं म्हातारे तिकडं पळतीन इकडं कमून जळती. लोकांची होय ना आपल्या घरात येणार आहे का नाही माय, म्हणून प्रत्येकाचं कौतुक करावं. कुणी तुमच्या माझ्या सोबत येत नाही, पण संसार माया जळत तुमचं माझं मन रमलंय महाराज. खरं सांगा रमलंय का नाही? आणि अपेक्षा थांबल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या अपेक्षा आहे. संसारात मन माणसाचं अपेक्षा देतं, कुठंतरी थांबलं पाहिजे. तुमच्या शेजारच्या बाईचं सोन्याचं नेकलेस तुमच्या कामाचं नाही. तसंच ध्यान दिलंय ना देवाने, हे सुद्धा इथं मातीच होणार आहे. आपल्या सोबत कुणीच नसणार आहे महाराज. ना आई वाचू शकत ना वडील. भगवान श्रीराम यांच्या वडिलांना वाचू शकले नाही राजा दशरथाला जाताना. कुणी कुणाला वाचू शकलं नाही. ज्यावेळेस यमुना डोहात भगवंत गेले त्यावेळेस यशोदा माई एक पाय पुढं करायची आणि एक मागं करायची. तिलाही वाचवता नाही आलं. लेकराला नाही वाचू शकले. महाराज माझी फार मोठी ओळख आहे. फार श्रीमंत लोकांच्या ओळख आहेत. पूर्वी चौधरी म्हणजे श्रीमंत समजायचे. आणि कसोयरी भली भली मोठमोठ्या नातेवाईकांची ओळख आहे. परंतु ते सुद्धा कामा येत नाही. सिकंदरासारखा राजा होऊन गेला, त्याला सुद्धा जाताना म्हणावं लागलं, याद रख सिकंदर ओसले तो आलित है, जब गया था दुनिया से दोनों हाथ खालित है, तेरे जितने साथी सब वक्त के चलन देंगे, छिनकर तेरी दौलत दो ही लोग कफन देंगे, अरे इसलिए मैं कही था वो खूब सोच ले दिल में, तू खुदा को भूल गया है वक्त के जमाने में, अरे कर गुनाहों पे बस तौबा संभाल जाएगा, खाली हाथ आया था तो खाली हाथ जाएगा. जगात कुणाला माहित नाही, पण देव तुमच्या माझ्याशी किती चांगलं वागलाय. कोणत्या घरात लेकरू जन्माला येणार आहे हे माहित नाही, कोणत्या घरातला माणूस जाणार आहे हे माहित नाही. अरे पाने वाला पाता है, खोने वाला खोता है, इस जहां में यारो किसका होने वाला होता है. आणि मग माणसाला कळतंय कुणीच कुणाचं नाहीये. हे शेवटी माणसाला कळतं की आपलं कुणीच नाहीये. ओ मग या मनाला तुकोबाराय म्हणतात की बाबा ऐक रे मना तुझ्या सोयी पंढरीचा राणा मना माझे स्मरा. हे म्हणा त्या पंढरपूरच्या राण्याला स्मर, कारण तोच तुला मला याच्यातून सुटकू शकतो. या पवित्र अशा मायाजाळ रूपी प्रपंचातून जर सुटायचं असेल तर एकदा मोठ्या प्रेमानं त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. सर्वांनी वर हात करा.
सगळ्यांनी हात वर केले. हा मोठ्या प्रेमानं भजन. शेवटचे 10-15 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जाता जाता ऐका, आयुष्यात मायबाप गेल्यानंतर आम्हाला मायबाप कळतात, जिवंतपणे मायबाप कळत नाही. हो हो घेतो. बापही गेला, आई गेली. एक भयानक वेगानं एक झाड आलं. त्या झाडावरती एक घरटं होतं आणि ते घरटं खाली पडलं. त्या घरट्यातून एक घायाळ झालेली चिमणी बाहेर आडली आणि घायाळ झालेली ती चिमणीला पाहिलं आणि तिला विचारलं, का ग चिवताई तू मरणार आहे? बाबा मी मरणार आहे, मला माहिती आहे मी मरणार आहे. पण ऐका ना, त्या चिवताईला विचारलं, का ग चिवताई तुझी शेवटची इच्छा काय आहे? आमचे कैलास महाराज सांगतील. हे माया माया मंदिर